मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक पुन्हा छानशी पोस्ट आली आहे माझ्याकडे आणि ती तुम्हाला वाचून दाखवते. लिहिलेली आहे विकास शहा, तालुका प्रतिनिधी, दैनिक लोकमत इथले, शिराळा, सांगली येथे राहणारे आहेत. तर सुरू करते. नाव आहे देवपूजा एक मेडिटेशन. देवपूजा एक मेडिटेशन. पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोक होती. त्याची आठवण झाली. मग विचार करता करता वाटलं, किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या देवपूजेची. माझ्या डोळ्यासमोर पूर्वीचं एक छान चित्र उभं राहिलं. भल्या पहाटेस उठून सगळ्या स्त्रिया घरातलं दळण, स्वयंपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरुष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं अशी कामं करत असत. त्यात गर्क असत. सकाळची सर्व अन्निकं उरकून शुचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. उगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत, पाना फुलांची हितगुज करत, निसर्गाचं अप्रूप मनात साठवत, मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी आणि आरोग्यदायीही असा सुंदर अनुभव. फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव स्वतः स्वच्छ घासलेल्या ताम्हणात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊनपाण्यानं आंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेनं आणि कोमलतेनं भक्तीने स्वच्छ करून परत जागच्या जागी स्थानापन्न करतात. एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध उगाळतात. तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दुःख, दैन्य सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव. खऱ्या भक्तिभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना तो आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील. तो समर्थ आहे. मी कशाला उगीच काळजी करू किंवा कशाला काही त्याच्याकडे मागू, असा सार्थ विश्वास मनात जागतो. चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धुपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य, म्हणजे जणू टप्प्याटप्प्यानं रंगत जाणारी मैफिल. ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं, सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, गंध, रंग, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की. तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीर गंभीरपणाने म्हटली जाणारी स्तोत्र. खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी, सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी, तुम्हाला जास्त प्रेमळ, करुणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी. मी आहे तुझ्या पाठीशी, सर्व काही उत्तमच होईल असा भक्कम विश्वास देऊ करणारी, हळूहळू तुमच्यातला अहम विसरायला लावणारी अशी ही रोजची पूजा. ही बहुधा प्रत्येकानं स्वतंत्रपणे आपापली करणं अपेक्षित असेल का? यावेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का? यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर, किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी, या पूजेचा तुम्हाला काही उपयोग होईल का? पूजा
ही कोणा बाहेरच्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी नाही, तर स्वतःमधील ईश्वराची अनुभूती करण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे. दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने आणि उत्साहानं करायचा तो एक सहज, सोपा आणि सुंदर मार्ग आहे. पटतंय ना मंडळी? अगदी बरोबर वाटतंय मला तरी हे सगळं. तर धन्यवाद विकास शहाजी. तुमच्यामुळे इतकी सुंदर पोस्ट मला मिळाली आणि आता मी माझ्या सगळ्या श्रोत्यांना पण मीही सांगते खूप खूप धन्यवाद. उद्या पुन्हा एखाद्या अशा छान पोस्टसह, गोष्टीसह नक्की भेटूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.